नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण विलेपार्ले पूर्वमध्ये आहोत. काही वेळात आपण कोलडोंगरीत सुद्धा जाणार आहोत. स्वप्ना सूर्यवंशी आणि सारिका कुंदप अशा तिथे राहणाऱ्या वहिनींचं नाव आहे. कोण जिंकणार पैठणी हे आजच्या भागाच्या शेवटीच ठरणार. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटून पहिल्या वहिनी. नमस्कार. 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 एवढं पूर्ण घ्यायचं असतं. माझं नाव स्वप्ना देवेंद्र सूर्यवंशी. हे माझे मिस्टर देवेंद्र सूर्यवंशी. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. माझी बहीण. नमस्कार. सासूबाई माझ्या. नमस्कार. आणि हे माझे वडील. आणि ही माझी मुलगी. अरे वा, काय नाव तिचं? धनिष्ठा. 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 चला सगळ्यांची ओळख झाली. आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करू. नमस्कार. नमस्कार. बालपण कुठलं? मलाडमध्ये. लग्न कधी जमलं? 2009 मध्ये जमलं. 2009. 2009. असं बघण्याचा वगैरे कार्यक्रम? 2008 मध्ये बघण्याचा कार्यक्रम झाला आणि नंतर थोडाफार मी थोडासा भाव खाल्ला म्हणा. का? असंच सहज. भाव खाल्ला? हा, मी जरा वेळ घेतला त्यांना हो म्हणायला. याला काय अर्थ आहे? बरं ठीक आहे, पण खाल्ला भाव. बरं शाळेत असताना कसा स्वभाव? कधी मस्करी, कधी मस्ती वगैरे? मस्ती नाही एवढी. कधी नाही? नाही. पण शांत होता म्हणजे शाळेत असताना? हा, माझा स्वभाव तसा शांतच आहे. हो का? कधी आक्रमक नाही होत तुम्ही? तो आक्रमक हळूहळू झाला. अच्छा, हळूहळू झाला. झाला. शाळेत असताना नव्हता? नव्हता. इकडे तुमची बाजू सगळ्यात जास्त कोण घेतात? मिस्टर घेतात माझी बाजू. सासरे घेतात? सासूबाई घेतात? असे सगळेच घेतात माझी बाजू. सगळेच मला सांभाळून घेतात. मिस्टरांना अहो जाऊच? अहो जाहो अरे तुरे पण असतं. तुम्ही म्हणे स्वयंपाक छान करता? थोडाफार. थांबा, हे या सांगू नाही शकणार. याच्यासाठी त्यांनाच बोलवावं लागेल. बोलवा जरा मिस्टर. अहो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. हा चेहरा असा ना हसरा? हो, नेहमी काय. आपण काय करता? मी इमिटेशन ज्वेलरी रॉ मटेरियल डिस्ट्रीब्यूट करणे मॅन्युफॅक्चर करतो. आणि आमचं स्पेशलायझेशन. काय सांगणार यांच्याबद्दल तुम्ही? यांच्या जेवणाबद्दल काय? स्वयंपाक जेवण तर म्हणजे एकदम छानच बनवतात सगळं. हो, उत्तम जेवण एकदम. म्हणजे मी ऐकलं होतं की पूर्वी कधी जेवणाला हात लावला नव्हता, पण नंतर आता लग्न झाल्यावर मी तर कधी उपाशी राहिलो नाही आहे. भले बाई येऊ ना येऊ, पण ती करते सगळं. घर बरोबर हँडल करते. जेवण किचन सगळं परफेक्ट पहिल्यापासून? पूर्वीपासून, म्हणजे लग्नापासून तरी मी बघतोय घरचं. त्याच्या अगोदरचं माहित नाही. 9 पासून? 2009 पासून. पण तुम्ही घरी जेवण वगैरे करायचं? नाही, मम्मीकडे केलंच नाही. कधी केलंच नाही? लग्नाचे थोडे दिवस अगोदर फक्त प्रॅक्टिस केली पोळ्या लाटायची वगैरे. पण जमतात आता? गोल होतात? हा, गोल होतात ना. आता इतक्या वर्षांनी? नाही नाही, लगेच व्हायला लागले लगेच. मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला, थांबा. तुमच्यासाठी पहिला प्रश्न मला सांगा. हॉलमध्ये एक फुलदाणीचं पोर्ट्रेट आहे. त्या पोर्ट्रेट मध्ये पिवळ्या रंगाची किती फुलं आहेत? 14 किंवा 15 असतील. नक्की किती? गॅरंटी मला एक सांगता उत्तर येत द्यायचं. 15 असतील. 15. बरं, तुम्ही सांगा यातली एक चिठ्ठी काढा आणि त्यातनं जो शब्द येईल तो शब्द उखाण्यात असेल असा एक उखाणा घ्यायचा. काय आहे? घड्याळ. घड्याळ. हा, घड्याळाच्या काट्याप्रमाणे तास जातात धावत. स्वप्नाचं नाव घेतो, तुझ्याशिवाय नाही राहत. वा, बरं जमवलंय. आता मी तुमच्याशी गप्पा मारणार. आधी तुमच्याशी, मग तुमच्याशी. पण एकही शब्द इंग्लिश येता कामा नये. हा, तुम्ही उत्तर द्यायचे मला. काय करता वहिनी सध्या तुम्ही? मी सध्या घरीच असते. घरी म्हणजे इथेच? इथेच. आणि सासर माहेर कुठे? मालाडला. मग कसे जाता? रिक्षाने. रिक्षा. रिक्षा मराठी शब्द. तुम्ही आता सध्या व्यवसाय काय करता? इमिटेशन ज्वेलरी. धन्यवाद. चला, 2 उत्तरं बरोबर आली. तिसरे उत्तर बरोबर आलं तर आणखी 600 रुपये मिळाले असते. पण 1, 2, 3, 4 पैसे महत्वाचे नसतात, पण ती लक्ष्मी बक्षीस म्हणून येणं घरात हे खूप आनंदाचं. धन्यवाद. अभिनंदन. चला आता जाऊन भेटूया आपण त्यावेळी. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सारिका सुभाष खोटाळे. द्या ओळख करून. माझे मिस्टर नमस्कार. संतोष कुंदप. हे माझ्या सासूबाई. नमस्कार.
ही माझी जाऊ, नमस्कार. हे माझे दीर, नमस्कार. त्या दोघी जावा माझ्या, नमस्कार. आणि तो दीरांचा मुलगा मोठा, बरं. ते एक दीर बरं. आणि त्यांची मुलं, आणि हा माझा छोटा, वा वा वा. नमस्कार. आणि हे सगळे त्यांचे फ्रेंड्स. नमस्कार. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख तर झाली, आता प्रश्नोत्तर आणि गप्पा. नमस्कार. नमस्कार. काय घाबरलाय? नाही नाही टेन्शन आलंय? नाही नाही, तुम्ही कोणाला घाबरूच शकत नाही, खरं आहे का? बरोबर आहे. हा. बालपण कुठे गेलंय तुमचं? माझं माझ्या गावीच, गाव कुठलं? सोलापूर. सोलापूरमध्ये. हां, सोलापूरच्या जवळ जेऊर गाव आहे. शाळा कुठली? माझी गावातली शाळा. कधी कोणाला धरून असं मारलेत का वहिनी? मैत्रिणींना, हा? मैत्रिणीला, खूप मारलं होतं. म्हणजे मला राग आलेला, तिने माझी खोडी काढलेली म्हणून मी तिला. चला निघतो. तुम्ही नका घाबरू. वहिनी डायरेक्ट मारतात म्हणे. काय मग कितवी तो हे कधी झालं होतं? 4थी मध्ये असताना. 4थीत असताना मारलं होतं? मग अगदी असा बंडखोर स्वभाव का पहिल्यापासून? नाही, म्हणजे अशी कोणाची खोडी नाही का मी हे करणार, कोणाच्या नादी नाही लागणार, पण तुमची पण कोणाला मस्करी केली तर कोणी माझी मस्करी केली तर मग मी सोडत नाही. कशा आहात वहिनी तुम्ही? बरे आहात ना? बरीच आहे आता तरी. मग लग्न कसं जमलं? माझं अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. मग सोलापूरवरून इकडे कसे काय आलात? माझ्या आजीचे जावई ते माझ्या सासऱ्यांचे भाचे, हा. तर मग ते सोलापूरमध्ये असतात. मग त्यांचं आणि आमचं आजीची जावई असल्यामुळे ते घरी येणं जाणं असायचं ना. मग ते आल्यानंतर त्यांनी मला बघितलेलं, मग म्हणे मामा अशी अशी मुलगी आहे, आपण जाऊन बघूया. मग ते सासऱ्यांबरोबर त्यांना घेऊन आले, आणि मग पसंत पडल्यानंतर डायरेक्ट लग्न. कसा आहे स्वभाव? तर त्यांचा चांगलाच असेल. स्वभाव आहे चांगला, हा. चांगलाच. पण लग्नानंतर असं कधी इतका राग आला नाही तुम्हाला? नाही, तो शाळेतला आलेला तसा? नाही नाही 4थीत आलेला तसा राग नाही, तसा नाही. कधीच नाही आला? नाही, कधीतरी येतो पण एवढा नाही आला. अच्छा, म्हणजे येतो, कंट्रोल करायला लागतं. कंट्रोल करायला लागतं. नाहीतर कंट्रोल नसता केला तर माझ्या मध्ये आलं असतं कधीतरी. आणि मिस्टर काय करतात तुमचे? मिस्टर आमचं शॉप आहे कॉस्मेटिक्स. हो. कुठे? इथे कोलडोंगरीमध्येच. इथे? बरं, ठीक आहे. बोलवा मिस्टरांना. कोलडोंगरीमध्ये. नमस्कार. नमस्कार. बसा बसा. किती वर्षापूर्वी झालं लग्न? लग्न होऊन आता जवळजवळ 12 वर्ष जाईल. 12 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे. पण 12 वर्षात त्यांचा स्वभाव काय बदलला का? नाही, बरे थोडा खूप बरे. हो ना, बदलला ना. बरे. काय हो? बदललंय. बदललाय. बरं, कधी असं जाताना कुठे पाय घसरलाय, पडलाय, चिखलात वगैरे असं झालंय? झालेलं आहे. नाही, तिकडे कधी? आहे. म्हणजे आता झाली त्याला 5-6 वर्षापूर्वी आम्ही दोघेच माझ्या माहेरी गेलेलो असंच सहज. तर तेव्हा आमच्याकडे उजनी धरण आहे जवळच, तर मग तिथे फ्लेमिंगो बगळे वगैरे येतात. मग ते कुठे अंडी बगळे घालतात धरणाच्या कडेला. उज्जैनी धरण आहे तिथे, म्हणजे सोलापूरला? सोलापूरचे. मग ह्यांच्या गाव पण जवळच आहे ते धरण. जवळच आहे. मग तर मग ते बघायला गेलेलो. फ्लेमिंगो? हा, फ्लेमिंगो. हा, मग तर मग ते अंडी वगैरे घालतात, त्याच्यामुळे जरा पुढे पुढे जाऊ करत. मला बघायची हौस होती ती, म्हणजे तिने बघितलं, मला बघायची हौस होती. तुम्ही पण गेले? मी पण, आम्ही दोघं जोडीने. मग काय झालं जोडीने? तिने पाय जाता जाता पाय दलदल होती, त्याच्यामध्ये माझा पाय अडकला. तुमचा पाय अडकला? आणि नंतर मग ते मला असं वाटलं आता मी आताच जाते की एवढी हे झालेलं. पण हा, मग नंतर यांनी पटकन खेचून बाहेर घेतलेलं. तुम्ही बाहेर काढलं? मग आता काढायला पाहिजे. आता कोणी जात नाही, तोच सोडायचं. लग्न केलं ना, मग काढलं पाहिजे. तेच ना, काढायला पाहिजे. नाहीतर सोडून आला असता. हो, नाही तर 4 दिवस सोडून द्यायचं तरी. 4 दिवस सोडून द्यायचं तरी. सोडून दिला असता, कळलं? हट्टीपणा करताना म्हणून. आणि मग चिखलात पाय गेला होता. मग आले दोघे बाहेर. खूप हे करून खेचून पाय चिकट हाताने काढून मग हे पण असं नाही झालं त्यांना बाहेर काढताना तुम्ही चिखलात गेला? थोडा घे, पण एवढं आहे ना. ती घे त्या साईडला चिकट होत होता. तिकडे चिखल? तुम्ही कशाला चिखलात गेला? तो कळलंच नाही ना. कमी चिखल बघून जायचं ना, हो की नाही? बरोबर आहे. नाहीतर काय, चिखल आहे म्हटल्यावर गेल्या तिकडे. मला दाखवत होती ना, फ्लेमिंगो आमच्या गावी येतात. फ्लेमिंगो बघता बघता या गेल्या चिखलिंगो. बाहेर बाहेर. छान. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे दोघांना. हा, असेच हसत राहा. पण मला सांगा, आपण जिकडे बसलेलो त्या बाजूला असे अनेक प्राणी आहेत चिकटवलेले भिंतीवरती. किती आहेत ते? 10. अभिनंदन, उत्तर बरोबर आलंय पहिलं. त्यात फ्लेमिंगो आहे का बघा? चिखलिंगो. होय. यामधलं एक चिठ्ठी घ्या, त्यामध्ये एक शब्द आहे, तो शब्द असलेला उखाणा घ्यायचा. घ्या लवकर, वेळ सुरू झाली. वरवंटा. चला, उखाण्यासाठी शब्द काढला त्यांनी. शब्द आलेला आहे वरवंटा. जेवणाच्या वेळी उपयोग करते वरवंट्याचा, संतोषरावांचं नाव घेते, मान राखते पाट्याचं. अरे वा, छान छान. पाटा आणि वरवंटा, काय कॉम्बिनेशन आहे. अप्रतिम उखाणा, मी असा ऐकलेलाच नाही. तुम्ही घ्या आता. काय आलं?
कळशी. कैसी कैसी बाया कैसी त्यात पाणी भरून सारिकाचं नाव घेतो. ती आहे आईशी. चुकीचं आहे त्या. थांबा तुम्हाला चिखलातच घेऊन जातो. थोडे आळशी बोलले वहिनी तुम्हाला आणि वहिनीच सांगत होते आळशी म्हणा आळशी म्हणा. वा वा अभिनंदन. चला आणि आता मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. हा तुमच्यापैकी दोघांपैकी चला कोण एकाशी गप्पा मारतो. कोणाशी गप्पा मारू सांगा. एकही इंग्लिश शब्द येता का माने. अरे बापरे. कोण बोलणार वहिनी. हा हा वहिनी सांगा. बालपण कुठलं. माझं जेऊर. जेऊर. जेऊर म्हणजे कुठे आलं. जेऊर सोलापूरच्या जवळ आहे. सोलापूरच्या जवळ. मग सोलापूर पासून जेऊरला कसे जाता तुम्ही. आम्ही आगगाडी. आगगाडीने जातो. आगगाडीने जाता. ते मदत करताय का. आता दोघांना मिळून एकदाच गप्पा मारणार आहे. कळू का. हा म्हणजे आता काय होईल ते दोघांचंच होईल. हा मग काय. बरं आगगाडीने जाता. मग आगगाडीत काय असतं. आगगाडीत आम्हाला बसायला हे येतं. काय असतं बसायला तुम्हाला. टेबल टेबल असतं. हा आगगाडीत टेबल खुर्ची असतं. असते. ते इंग्लिश शब्द वापरायचा ना. वापरायचं नाही. ती कुठली ट्रेन आहे त्याच्यात टेबल ठेवली. सारी आपली ते आम्ही जनरल जातो ना मग ते टेबल. जनरल जनरल डब्याने हा जनरल टेबल येते ना आपलं. इंग्लिश टेबल शब्द असतं. नका वापरू. हा बरोबर आहे. जनरल डब्यात टेबल असतात. सामान्य डबा. हा सामान्य डब्यात टेबल असतात. आणि तुम्ही कुठे जाता. पंढरपूरला जाता की नाही बहिणीकडे. जातो. कसे जाता. आगगाडीनेच. आगगाडीने जाता. तुमच्या आगगाडीत काय असतं. खुर्ची असते. वा स्वतःची स्वतःला नाही ना न्यायला लागत. आणि काय होतं मग ती कशावरून धावते. पटरीवरून धावतो. पटरीवरून धावते. वा वा वा. आणि कोण असा आवाज येतो त्याला काय म्हणतात. भोंगा. अच्छा अच्छा भोंगा. भोंगा वाजतो का. भोंगा. कुठे वाजतो. आगगाडीच्या वर. आगगाडीच्या वर. पण तुमच्या घरात कधी भोंगा वाजतो. नाही. नाही कोणच नाही वागत. मुलगा लहान वगैरे तो तर रोजच असतो. काय करतो तो. खूप मस्ती करतो. पण त्याला बरं नसलं की कुठे घेऊन जातात कोणाकडे. शेवटचा प्रश्न आहे हा. 1 2 दवाखान्यामध्ये घेऊन. दवाखान्यामध्ये. चला अभिनंदन. तिन्ही उत्तर बरोबर आलेली आहेत. त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. थँक्यू.